त्या माणसाने मुमताजच्या छातीवर हात ठेवताच मुमताजला आपल्या छातीतनं एक संवेदना निर्माण झाल्याची जाणीव झाली. मात्र ही संवेदना अतिशय सुखद होती, आध्यात्मिक होती. आपण एखाद्या तंद्रीत जातो आहोत असं त्याला वाटू लागलं. तंद्रीत गेलेल्या मुमताजला त्या योगीने पुन्हा एकदा विचारलं, बेटा कुछ याद आया? तेव्हा मुमताजने दचकून त्याच्याकडे पाहिलं. हा माणूस अनोळखी असला तरी आपल्याला हा ओळखीचा का वाटतोय, याची आपल्याला भीती का वाटत नाहीये? असे सगळे प्रश्न 9 वर्षाच्या मुमताजच्या मनासमोर उभे राहिले. मात्र तरीही त्याने त्या माणसाला उत्तर दिलं, नहीं कुछ याद नहीं आया. त्यावर हसून तो योगी त्याला म्हणाला, ठीक है अभी जाओ बाद में आना. योगीची आज्ञा झाल्या झाल्या पुन्हा एकदा तंद्रीत असल्यासारखा मुमताज स्वतःच्या घराच्या दिशेनं निघाला आणि उंबरठ्यावर पोचून त्यानं वळून त्या योगीच्या दिशेनं पाहिलं तर तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. योगी जणू हवेत विरल्यासारखा गायब झाला होता. मुमताज धावत घराच्या आत गेला. त्याची अम्मी त्याच्या आवडीची फिश करी बनवत होती. मुमताज आईजवळ गेला आणि घाईघाईनं तिला सांगण्याचा प्रयत्न करू लागला की आत्ताच मला एक खूप चमत्कारिक अनुभव आलाय, विचित्र अनुभव आलाय. मात्र त्याने बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्याला असं वाटू लागलं की आपली जीभ जणू कोणीतरी आतल्यात पकडून ठेवली आहे आणि त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. हा एक संकेत असावा असं त्याच्या लक्षात आलं की हा आध्यात्मिक अनुभव योग्य वेळ येईस्तोवर त्याने कोणालाही सांगायचा नाहीये. त्यामुळे प्रयत्न करून सुद्धा हा अनुभव तो कोणालाच सांगू शकला नाही. आणि त्या दिवसापासूनच एक अद्भुत मालिका सुरू झाली. रात्री बिछाण्यावर पडल्या पडल्या मुमताज विचार करत होता, आज घडलेल्या घटनेला आठवण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्या योगीने आपल्या छातीवर हात ठेवला तेव्हा कोणत्या प्रकारची संवेदना आपल्याला जाणवत होती हे तो आठवू लागताच ती संवेदना पुन्हा त्याच्या छातीत निर्माण झाली. आपल्या छातीतून एक प्रकारचा चंदेरी प्रकाश बाहेर पडतोय. तो खूप सुखद आहे. त्याने आपल्याला एक तंद्रीसारखं जाणवतंय. आपल्या मनातले विचार नाहीसे होत आहेत. एखाद्या ट्रान्समध्ये आपण जातोय. हे सगळं त्याच्या लक्षात येऊ लागलं. आणि त्या रात्रीपासून दर रात्री मुमताज अशाच प्रकारे मेडिटेशन करू लागला. त्याच्याही नकळत तो एका ट्रान्समध्ये जाऊ लागला. त्या दिवसापासूनच मुमताजच्या आध्यात्मिक प्रवासाला अगदी लहानपणापासूनच गती मिळाली.